बाई अगं बास, सासरी गेलीस तरी इथलीच काळजी आहे ना तुला? अगं तू इथे असताना कधीच कोणाला काही करावं लागलं नाही. तुझ्याशिवाय हे घर कसं चालणार आहे काय माहिती. हॅलो ताई, हॅलो ताई, आवाज येतोय का? काय झालं? हॅलो हॅलो, नमा केदार बोलतोय. हा बोल बडी. ताई आहे, इथेच आहे. आठवण आली का रे तिला आमची? हो, तुम्हाला कधी विसरली ना ती, सतत तुमची आठवण काढत राहते. नमा, तू चॅम्प आहेस ना? मग आता तुला ताईची सगळी जबाबदारी घ्यायची आहे. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमीची. हो, आणि तू आमच्या ताईची. तिकडे फार करमणार नाही तिला आमच्याशिवाय, पण तू तिच्या बरोबर राहा. मी कायम तिच्या सोबत आहे. तुला काही लागलं की सांगा, आम्ही आहोत इथे. बाय. आहोत ना? करा, पूजा करा, आरत्या करा. नवस केला असेल तर तोही फेडून टाका ना. झालं ना तुमच्या मनासारखं आता? मला बोल लावत होतात ना. तारिणीच्या तोंडाचा घास पळवला, खांडेकरांच्या घरी तारिणीच्या जागी निशीचं लग्न लावलं. हेच सगळं बोललंय. तुम्हीच नाट लावलाय माझ्या निशीच्या संसाराला. रेखा, जिभेला काही हाड? आई तिच्याच नातीच्या संसाराला कशी काय नाट लावेल? ओ तुम्ही जरा गप्प बसाओ. एक शब्दही बोलू नका आमच्यामध्ये. पण तू माझ्या आईशी बोलतेस याचं जरा भान ठेव. मीच भान ठेवायचं? छान. सावत्र आई म्हणून या घरात आली. इच्छा असो नसो त्या तारिणीचं सगळं चांगलं केलंय मी. लहानाची मोठी केलीये तिला. त्याचं भान यांना आहे का? माझ्या निशीला कायम सावत्रपणाची वागणूक देत आले आहेत. आणि तारिणीचं मात्र लहानपणापासून कौतुक. माझी तारिणी अशी, माझी तारिणी तशी, आणि निशीला नावं ठेवायची. बरे तुला माहिती आहे ना, मला सुद्धा नाही आवडत ती. मला सुद्धा रागच येतोय तिचा, पण मी तरी काय करू? हाच प्रॉब्लेम आहे की तू काहीच करू शकत नाहीस. ती तारिणी येऊन इथे आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर बसली, पण तू काहीच करू शकत नाहीयेस. हे तुमचा प्लॅन आहे का? बेलसरे फॅमिलीचा प्लॅन आहे का खांडेकर फॅमिली उद्ध्वस्त करण्याचा? खरं सांग. नाही उभी, अरे असं खरंच काही नाही. आणि आम्ही असं का करू? आणि पैसा, प्रॉपर्टी कधी बघितलंच नसेल ना तुम्ही बेलसरेंनी एवढं सगळं. आणि ती तुझी आजी, ती तारिणीला सपोर्ट करत होती, तिच्या त्या फ्रॉड नवऱ्याला सपोर्ट करत होती. अरे आशीर्वाद काय देते, दागिने काय देते? युवी, युवी ऐक ना, आजी आहे ना लहानपणापासूनच अशी वागते माझ्याशी. ती ऑलवेज फक्त आणि फक्त तारिणीलाच सपोर्ट करते, आणि म्हणून आमचं कधी पटलं नाहीये ना. आणि तू बघितलंस, बाकी सगळे त्यांच्या विरोधात होते. हा, सगळे तिच्यावर चिडले होते. मम्मा, आत्तू सगळे चिडले होते. बाबा ते पण चिडले होते. अखंड सौभाग्यवती भव, हे असं चिडतात तुमच्यात? खरं सांग ना, खरं सांग. तुम्हाला हळूहळू आमच्या फॅमिलीमध्ये यायचं ना, हे सगळं हवंय ना तुम्हाला? पैसा, प्रॉपर्टी? खरं सांग, हाच प्लॅन आहे ना बेलसरेंचा? नाही नाही, अरे खरंच असं असं काही प्लॅन वगैरे नाहीये. हे सगळं ना त्या फक्त तारिणीमुळे घडतंय. आणि ऐकता, माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. प्रेम भीम वगैरे बोलू नकोस मला. हे तुझ्याशी लग्न झालं ना, हीच चूक झाली आहे.
युवराज मला ऐक प्लीज. मला माहिती आहे या सगळ्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसलाय, पण त्याला त्याचा हक्क मिळवून देणं ही आपली जबाबदारी नाहीये का? तू कुठला हक्क? तो त्यांचा मुलगा हे प्रूव्ह झालंय का? झालंय का प्रूव्ह? कोणी येते काही बोलते आणि आपण डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवतोय, हे चाललंय या घरात. नाही युवराज, असं काहीही नाहीये. या सगळ्यामुळे जेवढा तुला त्रास होतोय तेवढाच त्रास मला होतोय, पण प्लीज समजून घे. बरं, मी दुसरं काय करणार होते सांग ना. माझ्याकडे दुसरा ऑप्शन होता. दया काका हॉस्पिटलमध्ये होते, त्यांची तब्येत बरी नव्हती, तेव्हा त्यांनी माझ्याकडनं हे वचन घेतलं. मी नाही म्हणणार होते का? आणि तुला माहिती आहे युवराज, मी दया काकांना कुठल्याही बाबतीत नाही म्हणू शकत नाही, कारण माझ्यासाठी दया काका खूप महत्वाचे आहेत. आणि त्यांचा मुलगा जर त्यांच्या जवळ असेल तर त्यांचा मुलगा? अजूनही तू त्याच्याबद्दल बोलतेस, माझ्याबद्दल कोणीच बोलत नाहीये ताई या घरात. युवराज, मी काहीच नाही केलंय का ताई या घरासाठी? हे बघ, मला लग्न करायचं नव्हतं, खरंच लग्न करायचं नव्हतं. तू म्हणालीस मी लग्नाला तयार झालो. तू म्हणाली निशीशी लग्न कर, मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. तुम्ही म्हणाला जबाबदारी का घेतली ना, जबाबदारी केलं ना, सगळं करतोय ना. एक आयडियल मुलगा बनण्यासाठी जे काय करावं लागतं ते सगळं करतोय मी. कुठे कमी पडतोय? पण ठीक आहे, मी पडलो असेल कमी, तुझं काय? बाबा नेहमी काय म्हणतात की कौशिकी म्हणजे मला माझ्या मोठ्या मुलासारखी आहे. मग जर तू आहेस, मी आहे, तर तिसरा माणूस का हवाय या घरामध्ये?